नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलाच रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच सोपी रेसिपी साबुदाणा बटाटा पापड। याच्यामध्ये मी बटाटा किसून वापरलेला नाही, तो शिजवून वापरलेला आहे। तर बघू शकता आपले पापड हे किती छान असे फुलतात, पांढरे शुभ्र होतात आणि खायला एकदम चविष्ट खमंग खुसखुशीत बनतात। तळल्यानंतर ते दुप्पट असे फुलतात आणि पांढरे शुभ्र होतात। एक पापड मी तुम्हाला इथं तोडून दाखवते, बघा किती छान खमंग खुसखुशीत बनलेला आहे। पापड बघून तुम्हाला कळाले असेल की किती छान खुसखुशीत बनलेला आहे। पाण्याचे प्रमाण, साबुदाणा बटाट्याचे प्रमाण योग्य सांगितलेले आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे मी अर्धा किलो शाबू 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला होता। जसं आपण खिचडी बनवायला साबुदाणा भिजवतो त्याचप्रमाणे साबुदाणा भिजवलेला आहे। तर आता हा साबुदाणा मी एका पातेल्यामध्ये काढलेला आहे, म्हणजे हा साबुदाणा एक पातेलं भरून झालेला आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचे प्रमाण योग्य कळते, त्याच्यामुळे मी पातेल्यामध्ये साबुदाणा घेतलेला आहे। तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटा घेतलेला आहे। तर हा बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। तर इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते एका कुकरमध्ये टाकू, त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी ओतून घेऊया आणि कुकरचे झाकण लावून घेऊ। आता गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावरती कुकर ठेवून एक 5 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता इथे शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण हा कुकर थंड करून घेऊ आणि बटाटे सोलून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतर मी बटाट्याची साल काढून घेतली आणि आता बटाटा किसून घ्यायचा आहे। तर इथे माझा सर्व बटाटा किसून झालेला आहे। तुम्ही हाताच्या सहाय्याने थोडासा हलका करून घेते, म्हणजे चाळणीमधून एखादा बटाट्याचा कण गेला असेल तर तो एकदम सॉफ्ट असा होईल। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आता गॅसवरती एक जाड बुडाचे पातेले ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजला होता त्याच पातेल्याने मी इथे 1.5 पातेले पाणी ओतून घेतले आहे। पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली की त्याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतली। तुम्ही आवडीनुसार हिरवी मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखटही वापरू शकता। आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि मी मीठ बघून नंतर पण टाकणार आहे। आता याच्यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा होता तो टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। एकदा सर्व साबुदाणा टाकला तरी साबुदाण्याचे अजिबात गुठळे होत नाहीत। तुम्ही साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि याच्या आधी पण मी साबुदाणा बटाटा पापडाची रेसिपी अपलोड केलेली आहे, ती बघितली नसेल तर नक्की बघा आणि कमेंट करा। हा साबुदाणा आपल्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, साबुदाणा थोडासा आपला इथं शिजत आलेला आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये जे आपण बटाटा किसून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथे मी बटाटा टाकून घेतलेला आहे, तो पळीच्या साहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। बटाट्याचे गुठळ्या त्याच्यामध्ये अजिबात राहता कामा नये, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। एक 5 मिनिटं लागतात बटाटा मिक्स व्हायला, पण तो छान असा मिक्स होतो। सतत हलवत आपल्याला हे बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता एका 5 मिनिटानंतर आपला बटाटा साबुदाण्यामध्ये खूप छान असा मिक्स झालेला आहे। हे थोडीशी मेहनत घ्यायची आहे बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी। आणि आता हे आपण एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मला याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटत आहे, म्हणून याच्यामध्ये मी परत 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे। आणि आता हे आपला बटाटा साबुदाणा छान असा शिजलेला आहे, तर हे पापड घालण्यासाठी तयार झालेलं आहे। आता याचे पापड आपण घालून घेऊ। आता पापड बनवण्यासाठी हे पातेले मी एका रूममध्ये घेऊन आलेले आहे। हे पापड मी घरामध्येच बनवत आहे, फॅन खाली। एकदा पापड बनवताना पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे आणि मगच पापड बनवायचे आहेत। तर इथे मी प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड बनवत आहे। जेवढा पापड बनवायचा आहे तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि पळीच्या सहाय्याने वतून ते गोल गोल करून घ्यायचं आहे। पापड लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता।
तर इथे सर्व माझे पापड बनवून झालेले आहेत. हे पापड मी घरामध्येच सुकवणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर हे सर्व पापड बनवून तयार झालेले आहेत. वाळल्यानंतर तुम्हाला मी परत दाखवते. तर हे पापड बघू शकता किती छान असे वाळलेले आहेत. एक दिवस घरामध्ये आणि एक दिवस उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहेत आणि एकदम छान असे आपले पापड बनलेले आहेत. प्लास्टिकच्या पेपरवरती अगदी छान हे पापड निघालेले आहेत. एकही पापड प्लॅस्टिकला चिटकलेला नाही. तुम्ही हे पापड प्लॅस्टिकवरती न करायचे नसतील तर तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती पण करू शकता. मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर गॅसवरती कढई ठेवून तेल गरम केलेले आहे. त्याच्यामध्ये एक पापड टाकून घेतला. तर बघू शकता आपलं पापड किती छान पांढरं शुभ्र आणि एकदम दुप्पट असा फुललेला आहे. आणखीन एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. छान कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जे हाईप आणि व्हिडिओला हाईप करून जास्तीत जास्त पॉईंट देऊन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर बघू शकता छान असे आपले पापड तळून झालेले आहेत. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा आणि विशेष म्हणजे खात रहा. धन्यवाद.